माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे साहेब माझ्यासोबत आहेत. दादा, आज ठाकरे बंधू 18 वर्षानंतर पुन्हा एकत्र आले आहेत आणि युतीची घोषणा झाली आहे. काय म्हणाल तुम्ही? नाही, आम्हाला आनंद आहे. 18 वर्षानंतर दोन भावामध्ये झालेलं भांडण आपसात दोघांनीच एकत्र बसून मिटवलं. याचा आनंद त्यांच्या कुटुंबातल्यांनाही आहे, आम्हालाही आहे, मनसे आणि शिवसैनिकाला बी आहे. मला असं वाटतं की एक चांगली गोष्ट घडली महाराष्ट्राच्या दृष्टीनं. फक्त आमची अपेक्षा आहे की आता जसे एकत्र आले तसे निवडणुकीनंतरही एकत्र राहा, तर चांगली गोष्ट आहे. बाळासाहेबांची इच्छा त्यांनी पूर्ण केली. बाळासाहेबांची खूप इच्छा होती की दोघांनी एकत्र यावं म्हणून. 18 वर्षानंतर का होत नाही, बाळासाहेबांची इच्छा त्यांनी पूर्ण केली. निवडणुकीनंतर सुद्धा ते दोघं एकत्र राहावं अशी आमची अपेक्षा आहे. म्हणजे तुम्हाला तसा काही संशय आहेत का? नाही, असा आज नाही संशय काही. बरं, उद्धव ठाकरे असं म्हणतायत की मध्यंतरी तुम्ही जे विधान केलं होतं ठाकरे बंधूंसाठी ही शेवटची निवडणूक आहे, त्यावर उद्धव ठाकरे म्हणतायत की त्यांना पक्षात विचारतं का? असं आहे, उद्धव ठाकरेला इतकी गोष्ट लागायचं काही कारण नाही. कारण राज्यामध्ये 2019च्या निवडणुका, तेव्हा उद्धव ठाकरेची परिस्थिती, 2024च्या विधानसभेच्या निवडणुका, त्यानंतर उद्धव ठाकरेची परिस्थिती, आता नगरपालिकेच्या निवडणुका. या निवडणुकीमध्ये मी फिरत असताना मला जे चित्र दिसलं राज्यातलं, त्याच्याहून मी बोललो. कारण मी पण गेले 35 वर्ष आमदार खासदार आहे. मलाही कळतं लोकांचे हावभाव काय आहेत. मला असं वाटलं की यावेळेस या पक्षात काही फार जास्त लोक निवडून येणार नाही. आणि निवडणुकीच्या निकालात नंतर असं लक्षात आलं की यांचे 9 आणि त्यांचे 7 म्हणजे 2 अंकीसुद्धा यांचे मेंबर आले नाहीत. आणि आम्ही 150 भाजप जवळपास 150 जवळपास जाऊन पोचली. पण एका बाजूला एका पक्षाचा नेता 150 जागा पक्ष 150 जागा जिंकतो आणि तुम्ही 7 वर 9 वर थांबले. मला पक्षात किंमत नाही. मला पक्षानं सभापती केलं पंचायत समितीचं, आणि तेही 21व्या वर्षी. मला आमदार केलं, मला दुसऱ्यांदा आमदार केलं, मला 5 वेळेस खासदार केलं, मला केंद्रामध्ये 2दा मंत्री केलं, मला राज्याचा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष केलं. मला जर पक्षात काही विचारते नसतं कोणी, तर एवढ्या पदावर 21व्या वर्षापासून तर 68 वर्षापर्यंत मी कधीच खाली राहिलो नाही, पदावरच राहिलो. एक लाट आली, लाटीमध्ये एक फटका खाल्ला मी बी. पण यांची काय अवकात आहे? काळा बुरखा घालून मागच्या दारांना विधान परिषदेत गेले आणि 2.5 वर्ष राज्यकर्ता नाही आले यायला. माझी पक्षातली किंमत ही आहे मी जी सांगितली ती. आणि तुम्ही 2.5 वर्षात घरी जायची पाळी आली तुम्हाला. मी 35 वर्ष सरकार चालवलं. मी वाघ आहे, पुढच्या दारांना डरकाळ्या मारीत जातो, मागच्या दारांना शेपूट खाली घालून जात नाही विधान परिषदेत. इथं शेपूट खाली घालून विधान परिषद गेले, निवडणूक का लढत नाही आहे. त्याच्यामुळं त्यांनी माझी काय पक्षात हे विचारल्यापेक्षा तुमची किती उरली पक्षात याचा विचार त्यांनी केला पाहिजे. अरे, इकडं प्रेस कॉन्फरन्स चालली यांची युतीची, आणि संभाजीनगरला खांबेकर मनसेचे अध्यक्ष आता सोडून गेले. म्हणजे इकडं तुम्ही एकत्र याची प्रेस कॉन्फरन्स चालली, इकडे कार्यकर्ते सोडून चालले. हा, शरद पवार साहेबाचे आज जगताप सोडून गेले. म्हणजे आता तिकीट घ्यायचे, निवडणूक लढायची, इकडे एकत्र यायच्या घोषणा चालल्या आणि इकडे कार्यकर्ते सोडून चालले. याच्याहून मी अंदाज लावला. मला कोण नेत्याबद्दल बोलायचं नाही आहे, मी कोणाचं नाव नाही घेतलं. मी पक्ष अस्तित्वात राहणार नाही असं म्हणलं, यांनी माझं नाव घेतलं. तेवढी तर मजबूर झाली नावं घ्यायला. त्यामुळं मी शेर आहे, पुढच्या दारानं जातो, लोकसभेत बी विधानसभेत बी. हे काळा बुरखा घालून मागच्या दारानं विधान परिषद गेली, ही यांची अवकात आहे. म्हणजे तुम्हाला पूर्वीच हे सगळं समीकरण कळलं होतं असं म्हणलं तरी चालेल? अरे, समीकरण नाही आहे. मी राज्यभर फिरलो प्रचार करत, लोकांच्या भावना कळतात आणि त्याच्यामुळे मी बोललो. पण ते आज असं म्हणतायत की मुंबईचा महापौर मराठीच आणि आमचाच होणार असा दावा असं आहे, मराठा हा काही त्यांनी दावणीला बांधून ठेवला नाही आहे. एक काळ असा होता की मराठा करून त्यांनी मुंबईची सत्ता बळकवली. आज मराठ्याला त्यांनी किती न्याय दिला हे सगळ्या राज्याला माहिती आहे. आणि त्यामुळं ते जे मराठा म्हणते ना, त्यांच्या मागे कोणी मराठा राहिले नाही. आता आमच्या पक्षामध्ये मराठा नेते भरपूर आहेत, मुंबईमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे त्या गोष्टी फक्त आता मतं मिळवण्यासाठी आहेत. म्हणजे त्यांची करिश्मा किंवा त्यांची काही जादू चालणार नाही कुठली निवडणुकीमध्ये? नगरपालिकेत कुठे गेली?
नगरपालिकेत कुठे गेले? लोक त्यांच्या बाजूने कौल देतील का नाही? अरे दिला नाही ना नगरपालिकेत आता. 2 अंकी नाही, 1 अंकी. ही हालत. या राज्यामध्ये काय आवाज होता बाळासाहेब ठाकरे असताना. पण यांनी असंघाशी संगत केली, अनैसर्गिक युती केली आणि आपल्या विचारापासून दूर केल्यामुळे त्यांची ही हालत झाली. अजून बेकार होणार आहे. म्हणजे हा दावा आहे तुमचा अजून? दावा काय, मी बोलतोय आणि त्याला दावा काय करायचा? बोलतोय खुल्लं. दावा काय आला? दावा कशाला म्हणते? राज्यामध्ये यापूर्वी मुलं पळविणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या होत्या, त्यामध्ये अजून 2 ऍड झाल्यात. म्हणजे शिंदे आणि ते नेते पळवायला लागले राज ठाकरे. त्यांच्या सगळ्या गोष्टीला कुठं उत्तर देता? एक उत्तर दिलं म्या की शेपूट घालून मागच्या दारानं विधान परिषद मी गेलो नाही, समोरच्या दारानं कार्यक्रमात जातो, बस झालं. त्यांच्याकडे बारीक सारीक गोष्टी मी बी त्याच्या मुजीत नाही द्यायला. हा, ते उत्तर द्यासारखा प्रश्न आहे त्याचा. काही बोलतात. मुंबईला मराठी माणसापासून तोडण्यास संबंधित जो प्रयत्न करेल त्याचा खात्मा केल्याशिवाय कोणी राहणार नाही. मराठा माणसाला तोडत नाही. मुंबईवर आमचं प्रेम आहे. आमचे नेते मोदीचं प्रेम आहे. कोस्टल रोड झाला, मेट्रो झाल्या, अटल सेतू झाला आणि आता नव्यानं बोरीडोकडे जाणार रोड चालला आहे. मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढतं आहे. मुंबईमध्ये वेगवेगळे प्रकारचे प्रकल्प येऊ राहिलेत. कोण मुंबईला तोडणार आहे? कोण जन्माला आला मुंबईला तोडायला? मुंबईवर आमचा जीव आहे. लढून मुंबई घेतलेली आम्ही गुजरातपासून. मुंबईचा विकास व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. यांच्याजवळ काय 2च गोष्टी आहेत. एक तर म्हणते महाराष्ट्र तोडायला निघले, मुंबई तोडायला निघले. अरे कोण निघले? आम्ही याच तिथं जन्माला आलो ना, का बाहेरून थोडं जन्माला आलो आम्ही? मुंबई आमची आहे, आमची राहणार. आणि मराठी माणूस असो का कोणी असो, सगळेजण गोडे गुंजन तिथं राहतात. तुम्ही फटफट नका म्हणा फक्त. ठाकरे बंधू एकत्र आल्याने राजकारणाची दिशा बदलेल असं चंद्रकांत खैरे म्हणतायत. दुसऱ्याचं उत्तर मी देत नाही. बरं, स्थानिकचा प्रश्न आहे, युती संदर्भात चर्चा कुठपर्यंत आली? युती होणार आहे जालना महापालिकेत. हो. बरं, पण अर्जुन खोतकरांनी युती शहर होणार विकास आहे. आघाडीचा संकेत दिलेले आहे. वर करू नका, युती होणार आहे. जालना महापालिकेत महापौर कुणाचा होईल? भारतीय जनता पार्टीचा महापौर जालन्यात होईल. तुम्ही मला आता शिवसेनेबद्दल विचारलं. अर्जुन खोतकर हे शिंदे सेनेचे नेते आहेत. ते चांगले माणसं आहेत. त्यांच्याबद्दल आम्ही कधी 1.5-2 वर्षात टीका टिप्पणी केलेली नाही. त्यांना थोडी घाई झाली, मी समजू शकतो त्यांची घाई. युतीचा प्रस्ताव त्यांनी अद्याप आमच्याकडे दिला नाही. एक पत्र दिलं आहे. प्रस्ताव द्यायला पाहिजे की तुम्हाला कोणते कोणते वार्ड पाहिजे. तुम्ही रोज जाऊन शेपूटवर करता, रोज जाऊन शेपूटवर करता. ते हुळहुळ झालेत ना ते. त्यामुळे त्या बिचाराला काही ना काहीतरी बोलावं लागतं तुम्ही गेल्याच्या बाद. पण आता समजून घ्या ना, पूर्ण होऊ द्या ना बाहेर. माझं म्हणणं आहे असं आहे की आमची इच्छा युती करावं, या जालनेकरांची इच्छा युती करावं. पण जालनेकरांचं हे बी लक्ष कोण काय बोलतंय, कोणावर काय टीका टिप्पणी करतंय. 1.25-2 वर्षात मी कोणाच्याही नावानं टीका केली. इव्हन माझ्या विरुद्ध लढलेले कल्याण काळेच्या नावानं सुद्धा केली नाही. माझं म्हणणं आहे, या राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्याची युती झाली आणि ती डिक्लेअर झाली आणि कोणत्या पक्षाची झाली? आहे एखादा जिल्हा? तुम्हाला मला सांगा. आहे का एखादा जिल्हा? नाही. मग जालन्यात जी गडबड चालली ना, ती युतीसाठी चालली का दुसऱ्या काही कामासाठी चालली मला माहीत नाही. आम्ही 3 नेते आहेत. आम्ही एकत्र बसणार. आता मी चाललो आहे बैठकीला. आम्ही 3 नेते आहेत. आमचे कार्यकर्ते डोळ्यासमोर आणू, आमचे वार्ड डोळ्यासमोर आणू आणि वार्ड डोळ्यासमोर आणून आम्हाला युती करावं लागणार आहे. उठले की पत्र दिलं की युती थोडी होत असते. मी राज्याच्या युतीला सुद्धा बसलेलं आहे. तिथे असं असतं, त्यांनी एक प्रस्ताव द्यायचा असतो, आम्ही एक प्रस्ताव द्यायचा असतो. मग दोघांचा मेळ घालवायचा असतो. त्यांनी काय मागितलं, आम्ही काय मागितलं. मग दुसरी एक बैठक होत असती, मग तिसरी एक बैठक होत असती. बैठका करायच्या तर नुसतं एक पत्रांना कशी बैठक होईल मला सांगा बरं तुम्ही. तुम्ही शेपटावर नका करू. पण ते असं म्हणतायत की अजून कोणतंच उत्तर भाजपकडनं आलेलं नाही, त्यामुळं बैठक झाली. त्यामुळे त्यांचं बैठक झाली. भास्कर आंबेकर होते, त्यांचे जिल्हा अध्यक्ष होते, भास्कर दानवे होते, आमचे पांढरकर होते. बैठक झाली नाही कसं म्हणतात ते? एक बैठक झाली आणि चांगल्या युतीच्या संदर्भात जो प्रस्ताव दिला त्याला अद्याप कोणतंही उत्तर मिळालं नाही. त्यामुळं भाजप स्वबळावर लढत आहे असं त्यांना जाणवं. मी उत्तर देऊ राहिलो ना की युती करायची आम्हाला, युतीसाठी आम्ही बसणार आहे. युतीची एक बैठक झाली. कोण नाही म्हणलं? कोण नाही म्हणते ते विचारा बैठक झाली की नाही. पण बैठकीमध्ये त्यांनी प्रस्तावच दिला नाही. एक कागद असा द्यायचा आणि करा युती म्हणायचं. याने युती नसती होत साहेब. आणि ते बी अनेक वर्ष आम्ही एकत्र बसून आम्ही दोघांनी पण युती केल्यात बऱ्याच वेळेस. त्यामुळं घाई न करता अजून टाईम आहे. राज्यात कोणत्याच जिल्ह्याची युती वर्तमानपत्रात किंवा चॅनलमध्ये अजून आली नाही. पहा तर नक्कीच आपण पाहतो की हे होते भाजपचे नेते रावसाहेब दानवे. जालना महापालिकेत पहिला महापौर भाजपचाच होईल असा ठाम विश्वास जो आहे तो दानवे साहेबांनी व्यक्त केलेला आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.